काय चाललंय? बरं का? तुला आज समजलं तुझं पाठीमागे बसलं कसं वाटलं? तर मंडळी नमस्कार. तर फायनली ती वेळ आलेली आहे. मी निघालोय मुंबईला. तर मला वाटतं कमीत कमी 15 ते 20 दिवस मी गावी होतो. गावी म्हणजे माझ्या गावी काशीळला. तर आता मी निघालोय मुंबईला. मी पूर्ण रेडी आहे. पूर्ण बाईकवरून चाललो आहे. बाईक वगैरे पूर्ण रेडी आहे. आणि माझ्यासोबत आहे मिस्टर प्रज्योत. तर मी आणि प्रज्योत आम्ही दोघं चाललो आहोत मुंबई. आम्ही दोघं जाणार आहोत बाईकवरून. ही आपली बाईक मागे पार्क आहे. तर आत्ता मी घरातून निघालो तर लगभग मला वाटतं एक तरी झाले असेल एक 25 किलोमीटर रनिंग झालं असेल. तर 25 किलोमीटरतून मी स्टॉप घेतला. स्टॉप घेण्याचं कारण आहे मागे आहे पेढेवाला. तर तुम्हा सगळ्यांचे परत एकदा स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये राहुल श्रुती व्लॉग्समध्ये. तर मंडळी फायनली मी निघालेलो आहे मुंबईला. तर बघू शकता हे आहे माझं घर. तर आईच्या फोटोला पाया पडून मी निघालेलो आहे माझ्या पुढच्या प्रवासाला. तर बघू शकता हे माझं काम ऑलरेडी एडिटिंगचं काम पण माझं झालेलं आहे. लगभग होत आहे. ते पॅकिंग वगैरे करून ठेवतो. आणि घर पण एकदम साफसफाई करून ठेवलं आहे. एकदम साधा आणि सिंपल आहे माझं घर. तर साफसफाई एकदम प्रॉपर करून ठेवलं आहे. कारण सगळ्यात शेवटी मीच थांबलो होतो लास्टला. बाकी सगळे मुंबईला निघून गेलेत. तर मी पण निघालो आहे आज मुंबईला. फायनली मुंबई मी येतो आहे. तर सगळं पॅकिंग करून ठेवलं आहे मी प्रॉपर. तर आपली बाईक म्हणजेच गब्बर बाईकला पण कोल्ड स्टार्ट होती ठेवलं आहे. हे बघा आपलं बत्तू भाई काय करतो. फोटोच्या पायाला काहीतरी लागले. बत्तू बाय बाय बाय. तर मी इथून जाणार आहे साताऱ्याला. साताऱ्याला का जाणार आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे समजेलच. तर पॅकिंग माझी झालेली आहे मस्तपैकी छान अशी. गाडी पण रेडी आहे. फ्युल अप पण करायचं मला साताऱ्यामध्ये जाऊन. तर चला भेटूया. येतो का तू आमच्याबरोबर फिरायला? फिरायला येतोच का? चल बाईक करून. प्रद्योत दादा चाललाय ना. दादा बोलतो की मामा बोलतो? काय बोलतो? प्रद्योत दादा चाललाय की तू नाही येत आहे? चल चल असंच खात खात जायचं. चल 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 ना. काय तर मंडळी नमस्कार. तर फायनली ती वेळ आलेली आहे. मी निघालोय मुंबईला. तर मला वाटतं कमीत कमी 15 ते 20 दिवस मी गावी होतो. गावी म्हणजे माझ्या गावी काशीळला. तर आता मी निघालोय मुंबईला. मी पूर्ण रेडी आहे. पूर्ण बाईकवरून चाललो आहे. बाईक वगैरे पूर्ण रेडी आहे. आणि माझ्यासोबत आहे मिस्टर प्रज्योत. तर मी आणि प्रज्योत आम्ही दोघं चाललो आहोत मुंबई. आम्ही दोघं जाणार आहोत बाईकवरून. ही आपली बाईक मागे पार्क आहे. तर आत्ता मी घरातून निघालो तर लगभग मला वाटतं एक तरी झाले असेल एक 25 किलोमीटर रनिंग झालं असेल. तर 25 किलोमीटरतून मी स्टॉप घेतला. स्टॉप घेण्याचं कारण आहे मागे आहे पेढेवाला. मागे आहे लाटकर पेढेवाला. तर नेहमी मी जे पेढे घेतो ते इथूनच घेतो. तर आता मी पेढे घेणार आहे. अजून दुसरं जर काय असेल तर ते पण घेणार आहे. पेढे परत आंबा भडंग घरी पण द्यावं लागतं. घरात पण द्यायचा. माझा परम मित्र माझा बेस्ट फ्रेंड मिस्टर राजेश म्हात्रे. तर राजेशना पण लागतं खायला पेढे आणि भडंग. तर त्याच्यासाठी पण पेढे आणि भडंग घेणार आहे. तर त्याला तुम्हाला मी थोडासा सेटअप दाखवतो बाईकचा. सो ही आहे आपली बाईक. फुल ऑन रेडी. फुल ऑन पॅक्ड. रस्त्यावरती धावायला सुरुवात. रस्त्यावरती धावायला रेडी. या मिस्टर प्रज्योतची बॅग थोडीशी मोठी आहे. पण प्रज्योतला थोडं ॲडजस्ट करावं लागणार आहे. बघूया आपण काय जुगाड लागते का. आणि आपली बाईक. तर पहिल्यांदा पेढे वगैरे घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण बॅग पॅक करूया. चला. एकदम फ्रेश पेढे. 2 किलो पेढे घेऊन जाणार आहे मी.
पेढ्यासोबत आपल्याला घ्यायचे आंबा भडंग. कुठे आहे? ओके, तुम्हाला जरा शॉप दाखवतो आहे पेढ्याचं. हा चिवडा पण श्रुतिकाला जास्त आवडतो, महालक्ष्मी स्पेशल चिवडा. आणि ही आहे आंबा भडंग. आपल्याला हे आंबा भडंगचं पॅकेट पण घ्यायचं आहे. तुला एक आंबा भडंग? तुला नाही आंबा भडंग? मला पेढा भेटलेला आहे. चला मग आंबा भडंग पण घेऊया आणि पेढे पण घेऊया. जाऊया इथून पटकन. पुढचा प्रवास खूप मोठा आहे, कमीत कमी मला वाटतं एक 250 किलोमीटर अजून प्रवास आहे. डोळे मोठे करू नको, तुला बसायचं ना बाईकवरती? बसायचं. हां, 250. माझा एक्सपिरियन्स आहे, मी एवढा उशीर बसणार आहे बाईक, ते पण लगेच सोबत. बघूया आता हा किती टिकतोय आपल्या बाईकवरती. लेट्स सी. प्रज्योत लगेज पण प्रत्येकने एवढं मोठं घेतलं आहे. मला वाटलं एकदम छोटंसं असेल, एक कॉम्पॅक्ट बॅग छोटीशी. माझी बघा किती कॉम्पॅक्ट बॅग आहे, एकदम छोटीशी बॅग आहे. प्रज्योतची बॅग एवढी मोठी एवढी तरी. मी फक्त एकच ब्रेक घेतो. एकच ब्रेक? हां, 250 मला वाटतं 270 किलोमीटर बाकी आहे, तर फक्त मी एकच ब्रेक घेतो. तेवढं कम्फर्टेबल बसावं लागेल बाईकवर तुला. कन्फर्म? बघूया आता, बघूया. मी ब्रेक घेतोय लवकर की प्रज्योत थांबतोय. हॅलो, सातारा प्रज्योतला पिकअप केला आहे. काय बोलतोय? पार्टी बसला नाही, पेढे घेतोय आम्ही. काय सांगितलं का? हां, ठीक आहे चालेल. ओके, चल बघतो. ठीक आहे, बाय. ओके, हां, बाय. आंबा भडंग डोनेट कितीला आहे? काय डोनेट? 20 रुपये. 20ला. तुमच्याकडे किती आहेत? पण फ्रेश आहेत ना? कन्फर्म आजचे आहेत? किती पॅकेट आहेत? एवढेच आहेत? 2. याला काय बोलतात म्हणतात? याला बोलतात खाण्याचं शॉपिंग. हे खाण्याचं असंच शॉपिंग आपल्याला लोणावळ्यामध्ये पण करायचं. चिक्की वगैरे घ्यायचं. त्यासाठीच आपल्याला स्टॉप घ्यायचा मला. हां, मग प्यारी समज गई. आता डायरेक्ट लोणावळा स्टॉप. तर बाईकमध्ये फ्युएल अप करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. बघू शकता तुम्ही. आता आमच्यासमोर आहे खंबाटकी बोगदा. आता आम्ही पार करतोय खंबाटकी बोगदा. आहे खंडाळा खंबाटकी बोगदा. पुण्यावरून बेंगलोरला जाणारा रस्ता म्हणजेच पुणे बेंगलोर हायवे तो पूर्ण जाम आहे. बघू शकता तुम्ही. रिझन पण तसंच आहे, क्रिसमसचे दिवस आहेत, सुट्ट्यात, त्याच्यामुळे भरपूर लोक ही मुंबई पुण्यावरून बेंगलोरच्या दिशेने गोवा वगैरे फिरण्यासाठी, पिकनिक करण्यासाठी निघाले. त्याच्यामुळे बाजूचा रोड फुल जाम, चक्का जाम, फुल ऑन ट्रॅफिक. तर मंडळी फायनली आम्ही पोचलेलो आहोत कात्रजच्या बोगद्यामध्ये. बघू शकता हा आहे कात्रजचा बोगदा. हा बोगदा खूप लांब आहे.
जसे आम्ही कात्रजच्या बोगद्यातून बाहेर पडलो तसेच फायनली आम्ही घेतलेला आहे आमचा पहिला ब्रेक. तर हा आहे आमचा पहिला ब्रेक. आम्ही पहिला ब्रेक घेतलाय. पहिला ब्रेक घेण्याचं कारण पण तो माझ्या मागे म्हणजे जो व्हिडिओच्या मागे आहे तो थोडासा असा हलत होता थोडा बाईकवर थोडा नॉर्मल. तर पहिले ब्रेक घेण्याचं कारण आहे. आणि आत्ता तुम्हाला मी दाखवते या इकडे मोबाईलचं ब्राईटनेस जास्त करतो. 127 किलोमीटर. तर आम्ही घेतला आहे पहिला ब्रेक 127 किलोमीटरवरती. 127 किलोमीटर मी बाईक चालवली त्याच्यानंतर पहिला ब्रेक घेतला. मागं बसलेली माणसं थोडी हालत होती. फायनली फर्स्ट ब्रेक घेतला आम्ही. चला आता सेकंड ब्रेक बघूया. नंतर सेकंड ब्रेक डायरेक्ट बाय. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. कसं वाटलं मग? एकदम मजा आली. एवढंच की बसून फार चुकीच्या जागी दुखतंय खूप. तुमसे ना हो पाएगा. 127 किलोमीटर राईड केली. राईड कशी वाटली? राईड एकदम मस्त वाटली. म्हणजे असं वाटलं नाही, बोर नाही वाटलं. म्हणजे 4 व्हीलरमध्ये जसं आपल्याला बोर वाटतं तसं 2 व्हीलरमध्ये बोर नाही वाटत. इकडे तिकडे आपल्याला बघायला भेटतं वेगवेगळ्या गोष्टी. बघता आपले कधी सगळं एवढं आपण बघायला खूप सारं भेटतं. कधी रस्ता कव्हर होतो समजत नाही. आता मला मगाशी समजलं की एवढं आम्ही कव्हर केलं. किती 225. 127 किलोमीटर. 127 किलोमीटर आताची बाकी आहे. म्हणजे एवढं आम्ही कव्हर करत आलो. अजून मला वाटलं नव्हतं की एवढं पटपट आहे. लय पटकन 127 किलोमीटर कव्हर केला ना. आपल्याला मला वाटतं 125 किलोमीटर अजून जायचं. 125 किलोमीटर अजून जायचं. ते पण आरामात जाईल. आणि पण बोलतात ना की 2 तास कसे गेले समजलं पण नाही. मी बघा होतो वॉचमध्ये. मी फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा 11 वाजलेले. आणि परत नेक्स्ट टाइम मला लक्षात आलं की वॉचमध्ये बघायला तेव्हा 12 वाजलेले. बघितलं तेव्हा की 12 वाजले. समजत नाही बिलकुल. हे आपला ऐरावत आहे. एकच नंबर. पूर्ण एकदम पेटी पॅक. पूर्ण एकदम लगेज बिगेज एकदम जबरदस्त पॅक केलंय. खतरनाक. आणि हा हायवे इकडून गाड्या एकदम फुल स्पीडने येतात. तर चला आता इथून निघूया. चलो.
सो मंडळी, आत्ता आम्ही पोचलेलो आहोत लोणावळा. आता आम्ही पोचलेलो आहोत लोणावळामध्ये. विषय गंभीर झालेला एकदम. विषय गंभीर. काय प्रॉब्लेम झाला? काय नाही, एकदम बोलतात ना की बसून बसून एकदम अवघडल्यासारखं वाटतं कधी. तुमचा विषय गंभीर तर मग रायडरवाल्यांचं कसं? मग मानलं पाहिजे रायडर. प्रो रायडर बनायचं, प्रो रायडर. आणि एवढी सुंदर मशीन आपल्याकडे आहे, टेन्शन नाही आपल्याला काय बनायचं, प्रो रायडर. तर ऑब्विसली आता लोणावळ्यात थांबलो तर चिक्की तर बनतेच, मगनलाल चिक्की. तर इथून आता आपण चिक्की घेऊया आणि पुढे निघूया. चला. राशी लव्स मार्शमेलोज. मिक्स चिक्की. चिक्की, लोणावळा चिक्की, मार्शमॅलो चिक्की. अजून काय? बस. आय थिंक इनॉफ इज इनॉफ. खूपच चिक्की घेतलेली आहे. याच्या आधी पेढे पण घेतलेत मजबूतमध्ये, आंबा बटन घेतले, पेढे घेतलेत. प्रश्न पडला, आता बस. चिक्की कुठे ठेवायची? चिक्की कुठे ठेवायची? तुझ्या बॅगमध्ये ठेवायची. तुला जागा करावी लागेल बॅगमध्ये. तर राशीसाठी घेऊयात कॉईन्स. राशीला हे आवडतं खायला, तर राशीसाठी एक कॉईन्स घेतो. सो मंडळी, सध्या पोहोचलेलो आहोत लोणावळ्यामध्ये. इथून पुढची जर्नी आता स्टार्ट करतो. तर जवळच आपल्याला फक्त काय तळोजाला जायचं आहे. तर हार्डली मला वाटतं एक तासामध्ये मला वाटतं आपण पोचून जाऊ. तर या व्यक्तीला खूप मोठा प्रश्न पडला की आता एवढं सारं सामान घेतलं तर पॅकिंग तर व्यवस्थित केलं, पण हे आता चिक्की घेतलेली ठेवायची कुठे? तर मोठा प्रश्न पडला. तर त्याला मी सोल्युशन दिलं, तुझं जॅकेट बॅगमधून बाहेर काढ आणि त्याच्या जागी चिक्की ठेव आणि जॅकेट हातामध्ये घे. हे त्याला मी सोल्युशन दिलं. खूपच कन्फ्यूज मुलगा आहे. एवढं कन्फ्यूज का होतं मला समजत नाही यार. हिला प्रो रायडर बनायचं, प्रो रायडर, समजलं? आता हे क्लिअर झालं. कसा दिसतोय मी? चलो आगे की जर्नी स्टार्ट करेंगे. अभी इत्तू सा बचा है, इत्तू सा ही बचा है घर पे पहुंचने का. चलो.
सो मंडळी, लोणावळ्यातल्या एका फेमस पॉईंटमध्ये परत एकदा आम्ही आलेलो आहोत. मॉर्निंगला एक नंबर, धुकं पूर्ण धुकं. इव्हिनिंगला आपलं ते बघ तिथं धुकं दिसतंय पूर्ण. सनसेट पण चांगलं आहे रात्री. सगळ्यात जास्त मॉर्निंग, फुल ऑन धुकं. पब्लिकच पब्लिक. सो प्रज्योत, तुझा ओरिजिनल चेहरा दाखव. शो मी युअर रिअल फेस. फंस गया सीएम. बघा, लाल बुंद टोमॅटो. लागलेले अरे टेंशन नहीं लेने का, आपण है ना. अरे टेंशन नहीं लेने का, आपण है ना. टोमॅटो टोमॅटो, लाल बुंद टोमॅटो. एक नंबर पॉइंट आहे, एकदम जबरदस्त वाला. तिकडे हॉटेल. हा, ते हॉटेल आहे. छोटी छोटी मुलं एन्जॉय करताना. तर चला आता आपण घरी जाऊ. घरी नाही, थोडंसं आपण कॉर्न्स, कोळशावरती मस्तपैकी कॉर्न्स शिजवलेत. तर थोडासा कॉर्न्स वगैरे खाऊया आपण. तो कुठे गेला हा कॉर्न्सवाला? कुठं आहे हा कॉर्न्सवाला? सेल्फ सर्व्हिस आहे, सेल्फ सर्व्हिस. एक नंबर कॉर्न्स दिसतात. कॉर्न्सवाला आपलं दुकान सोडून कुठं गायब आहे काय समजत नाहीये. आला आला आला, बघा हा आहे. तो पण आहे. दोघांपैकी कोण आहे? दे ना कॉर्न्स, दे ना. दोन दे मस्तपैकी बनवून. आले आले फायनली. मगाशी एक पण नव्हता, आता दोघं पण आले. हे आपले गब्बर एकदम फुल ऑन रोअरिंग. एक नंबर कॉर्न्स बनवणार आता भाव आपला. यस, वीडियो बना रहा हूँ. इसको भी लिया है वीडियो में. गोळ्याचं धार करू का चाकू? त्याला हाय धार. एक नंबर कॉर्न्स. कॅमेलवरती बसणार काय? कॅमेलवरती बसणार? उंटावरती बसणार आहेस काय? का? अरे ही बाईक आहे, ही बाईक आहे, तो उंट आहे. ऐरावत आहे, हा बाईक नाही. हे ऐरावत आहे, तो उंट आहे. ह्याच्यावर बसतो त्याला वाटतं ऐरावतावरच बसलाय. बरं, आता असंच खाणार आहेस का तू? असंच खाणार आहे? एक नंबर कॉर्न्स. देख लो फेस, देख लो इसका. डाकू बलबीर सिंग. कसा आहे कॉर्न्स? मस्त आहे, स्वीट आहे आणि तिखट पण आहे. कॉम्बिनेशन चांगलं आहे. चला आता मी पण खातो.
झाल्या तर मंडळी बघू शकता तुम्ही फायनली आम्ही पोचलेलो आहोत तळोजामध्ये. म्हणजे आम्ही पोचलेलो आहोत मुंबईमध्ये. तर फायनली आमचा हा जो सातारा ते मुंबईचा प्रवास इथे संपतोय. खूप मजा आली, खूप धमाल आली. फायनली आम्ही काय चाललंय? स्पीड कमी झाली तुझी. 1 2 3 गो. बरं आहे का? काय चाललंय? बरं आहे का? तुला आज समजलं तुझं पाठीमागे बसलं कसं वाटलं? असं वाटलं. तर गाईज फायनली व्लॉग एंड. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय. व्लॉग्स पोचलो मी आता तळोजामध्ये घरामध्ये. बाय. सामान्याला मोठा माणूस आलाय बघा. आणि ऋषीमामा पण घरी आज कामावरती नाही गेला. राशी आवाज देते. ऋषीमामा खाली आहे. अजून एकदा आवाज दे. मग कसं वाटलं? फायनली आम्ही सुखरूप पोचलो आहे. आम्ही ही जबाबदारी माझ्याकडे दिली होती. लाल टोमॅटो वाट लागली ना. बाईक पण एकदम सुखरूप आली आहे घरी. आम्ही पण सुखरूप आलो आहे. कामावरून जाणारा मनुष्य ऋषी आज घरी आहे. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा. 2 दिवसांनी बाबा आला मुंबईला. कितीला निघाला? कितीला? 10 वाजता. 10 किती कुठपर्यंत? बॅग बघा केवढी मोठी आहे.
पाय कुठे पहिली ठेवला? गोष्ट माझी बॅग खूप मोठी होती. नाही, नाही, पाय कसे पण ठेवले? त्यांनी बाजू त्याची साईज कमी. पण तू परत जाणार आहेस ना? कधी परत जाणार आहेस ना? परत मी बघू आता एक In a world of constant evolution, where the line between man and machine begins to blur.